महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नवापूर पोलिसांचा धाक दाखवून रस्त्याचे केले बेकायदेशीर काम, संतप्त नागरिकांनी केले आरोप। नांदवन शिवारात गट नंबर 70 मधील जमीन बिना मोबदला 200 मीटर जमीन हडप करून अतिरिक्त रस्त्याचे काम बेकायदेशीररित्या होत असताना पोलिसांचा धाक दाखवून काम करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि सत्यशोधक शेतकरी सभेचे आरटी गावित यांनी केलाय। सविस्तर वृत्त। एमआयडीसी परिसराला जोडला जात असलेला रस्ता एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवापूर नगर परिषदेच्या हद्दीतील देवळफलीपासून ते दापूर पर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता बेकायदेशीररित्या 24 मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आलाय, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून याबाबत सत्यशोधक शेतकरी सभेचे आरटी गावित यांनी सदर होत असलेले काम कसे बेकायदेशीर आणि याबाबत वेळोवेळी संबंधित विभाग आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून योग्य ती कागदपत्र दाखवून परिस्थिती निदर्शनात आणून दिली होती, परंतु संबंधित विभाग, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून त्यांचा धाक दाखवून हा रस्ता बेकायदेशीररित्या काम करत असल्याचे म्हटले। 24 मीटर अधिकची जागा अधिग्रहण न करताच त्या जागेवर रस्त्याचे काम करत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही आणि वेळीच प्रशासनाने दखल घेतली नाही तर संबंधित एमआयडीसीचे अधिकारी पाटील तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत नाही व आदिवासींना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्थानिक शेतकऱ्यांसह सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी जगन ठाकरे, शहादा, नंदुरबार। बांधकाम विभागाने एमआयडीसीला रस्ता रुंदी करण्यासाठी 3 किलोमीटरची परवानगी दिली, ते काम त्याने केलेलं आहे। त्याच्यानंतर 575 मीटरची परवानगी दिली, ते सुद्धा काम त्याने पूर्ण केलेलं आहे। त्याच्यापेक्षा जास्त काम त्याने केलेलं आहे आणि आता शेतकऱ्यांना कोणत्याही पूर्व सूचना न देता, नोटिसा न करता, त्यांची जमीन अधिग्रहण न करता परस्पर पोलिसांना घेऊन जबरदस्तीने रस्ता खोदण्याचे काम हे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केलेलं होतं। समोर पाटील साहेब आहेत, यांनी पोलिसांना चुकीची माहिती दिली। 3 किलोमीटरच्या जागावर त्यांनी सांगितले पोलिसांना तोंडी की 3 किलोमीटर आणि 150 मीटरचं दिलेलं आहे आणि ते खोटं ठरलं आहे। आता आम्ही पीएसआय साहेबांनी सांगितलं की जेवढं काम झालेलं आहे तेवढं मोजमाप करा, की आम्ही त्या एमआयडीसी वाले साहेबांसमोर आता पूर्ण ती मोजणी करतो रस्त्याचे। जर मंजुरीपेक्षा जास्त काम केलं असेल तर हे पाटील साहेब आहे एमआयडीसीचे, हे चुकीची माहिती देऊन प्रशासनाला अंधारात ठेवून आदिवासींना अन्याय अत्याचार करतात। यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा हे खंबीरपणे उभी राहणार। विभागाने 3 किलोमीटरची परवानगी दिली, ते काम पूर्ण झालं। त्याच्यानंतर 575 मीटरची परवानगी दिली, ते काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि हे जे काम चालू आहे, एक्स्ट्रा काम चालू आहे, ही समोर कंपनी आलेली आहे। त्या कंपनीच्या दबावाखाली हे तहसीलदार आणि पीएसआय साहेब आदिवासीवर दबाव टाकून रस्ता खोदतायत आणि 24 मीटरचं अधिकरण करतायत। या शेतकऱ्यांची 2 एकर जमीन विना मोबदला घेतायत। ही सत्यशोधक शेतकरी सभा सहन करणार नाही। आम्हाला लाठीचार्ज हवा, आम्हाला उचलत जेलमध्ये टाको, काय करो, पण आम्ही न्यायाच्या बाजूने, या आदिवासींच्या बाजूने उभे राहणार आहोत। जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहील। हे बेकायदेशीर काम सुरू आहे, बेकायदेशीर जबरदस्तीने चालू आहे कंपनीच्या फायद्यासाठी। आदिवासींना मारण्याचं काम चालू आहे आणि त्याला जबाबदार आहे इथले तहसीलदार आणि इथले पीएसआय साहेब नवापूरचे। हे जबरदस्तीने ते काम सुरू केलं आहे आणि आदिवासीवर दबाव टाकतायत आणि आता आम्हाला अटक करण्यासाठी ते जात आहेत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।